चला तर मग रेसिपीसाठी सुरुवात करूया। मी इथं घेतलेले आहेत 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे पावडर, मिल्क पावडर घेतलेला आहे, साखर, इलायची घेतलेला आहे आणि दूध घेतलेलं आहे। त्यानंतर कढाई घ्यायची आहे, कढाईमध्ये तूप टाकायचं आहे, 2 चमच तूप टाकायचं आहे। जी खोबरं घेतलेलं आहे खोबरं टाकायचं आहे याच्यात। खोबरं घेतल्यानंतर बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला। भाजून घेतल्यानंतर त्याच्यात साखर टाकायची 1 वाटी। साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। 1 वाटी मिल्क पावडर टाकलेला आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण। दूध टाकायचं। अशा प्रकारे करून घ्यायचं, शिजून घ्यायचं आपल्याला। असं शिजून घ्यायचं आपल्याला बारीक गॅसवर। त्यानंतर एक प्लेट घ्यायचं, प्लेटमध्ये तूप लावायचे। तूप लावून जे आपण मिश्रण केलेलं आहे ते गार होण्यासाठी टाकून ठेवायचं प्लेटमध्ये। मिश्रण गार झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकायचे, तर काजू बदाम कट करून आणि मिक्स करून घ्यायचे। साचा घेतल्यानंतर त्याच्यात तूप लावायचं थोडंसं। तूप लावल्यानंतर अशा प्रकारे मोदकच्या साच्यामध्ये मोदक तयार करून घ्यायचे। आजची रेसिपी तयार आहे, बघू शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि दीपास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।